आपल्या परिसरातील आपल्या सर्वांना भूषण असावं असं व्यक्तिमत्व UPSC परीक्षेच्या माध्यमातून लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करणारे अजयजी मळावे साहेब, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रशासन श्री ND वाघ साहेब, कोरची येथे कार्यरत श्री कर्नाके साहेब, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ प्रेस ऑन. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सर्व माझे बंधू आणि या ठिकाणी माझ्या समोर बसलेले माझ्या शाळेतील सर्व सहकारी विद्यार्थी, त्यांचे पालक आणि आपल्या सर्वांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. शाळा प्रवेशोत्सव दिन विरोडकर सरांनी सांगितलं त्याप्रमाणे आपण दरवर्षी आयोजित करतो. जे विद्यार्थी दुसऱ्या वर्गात गेले, तिसऱ्या वर्गात गेले, त्यांना तो नेहमीचा वाटतो, पण जे पहिल्या वर्गात जातो त्यांचा पहिला दिवस असतो तो शाळेचा. आणि प्रत्येक माता पित्यासाठी एक अभिमानाची गोष्ट असते की आज माझा मुलगा मोठा झाला आणि आज तो शाळेच्या प्रांगणात पहिलं पाऊल ठेवणार. त्याचं ते पहिलं पाऊल त्याच्या यशाच्या दिशेने घेतलेली पहिली झेप असते. आणि तो विद्यार्थी भविष्यामध्ये आपल्या वडिलांचं काहीतरी स्वप्न असते, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो झेपावणार असतो या आकाशामध्ये. तर या ठिकाणी जमलेल्या माझ्या सर्व बालगोपाळांनो, तुम्हाला आता वेळ भरपूर झालेली आहे. सर्व महत्त्वाचे व्यक्तींनी या ठिकाणी आपलं मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे. माझ्यासाठी सांगण्यासारख्या बाबी नाहीत, पण या ठिकाणी मी एक मुख्याध्यापक म्हणून या ठिकाणी जॉईन झालो. त्याच्यानंतरच्या मी आता हे बोलत आहे. वाघसाहेब, आपलं जे प्रशासन आहे, आश्रमशाळा विभाग आहे, ते तुम्हाला माहीत आहे. आपल्या सर्व शाळा निवासी शाळा आहेत. शाळांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. भौतिक सुविधा आपल्या कितीही दिल्या तरी त्यांचा नेहमीच अभाव राहतो. कितीही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर त्या काही भौतिक सुविधा पूर्णपणे आपल्या देणे शक्य होत नाही. शाळा प्रशासनासमोर अनेक समस्या असतात. त्या समस्या सोडवताना मुख्याध्यापक, अधीक्षक, अधीक्षिका, आमचे सर्व सहकारी शिक्षक यांची अतिशय तारांबळ होते. पण तरी अशा बिकट परिस्थितीमध्ये आम्ही सर्व शाळेतील घटक विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि पालकांच्या हितासाठी सदैव कार्यरत असतो. आम्हाला सर्वांना माहीत आहे, या कोवळ्या कड्या माझी लोकले रवींद्र, ज्ञानेश्वर शिवाजी, विकसता प्रगतीला समाजी, शेकडो महापुरुष, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीते म्हटले आहे. या कोवळ्यामध्ये उद्याचा शिवाजी आहे, रवींद्रनाथ टागोर आहे. उद्याचे महापुरुष यांच्यामधून निर्माण होतील. उद्याच्या समाजाला चालना देणारे, उद्याचा समाज सांभाळणारे, देशाचं नेतृत्व करणारे अनेक व्यक्तिमत्व या विद्यार्थ्यांमधून उद्या निर्माण होतील. आणि हे तयार करण्याचं पवित्र कार्य आमच्या हातून घडले याची आम्हाला सदैव जाणीव आहे. मळावे साहेबांनी या ठिकाणी काही खंत व्यक्त केली. सर्वांना माहीत आहे, शिक्षक हा सदैव प्रयत्नरत असतो साहेब. त्याच्या मनात एकच असते की आपला मुलगा आपण पाहू शकत नाही, कुठे आहे तो, काय आहे, काय करत आहे, पण शिक्षक या ठिकाणी त्या मुलामध्ये आपलं मूल पाहते आणि त्याच्यासाठी प्रयत्नरत करते. मागच्या वर्षी मळावे साहेबांनी भरपूर कार्य केलं. मी जेव्हा मागच्या वर्षीचा रेकॉर्ड काढला तेव्हा सरांच्या कार्याविषयी मला आणखी माहीत झालं. 14 वर्षाचा काळ मुख्याध्यापक म्हणून सांभाळणं साधी गोष्ट नाही. या विभागामध्ये मुख्याध्यापकाची जबाबदारी आली की अनेक जण त्याच्यातून पळ काढतात. ती जबाबदारी स्वीकारणं, सक्षमपणे सांभाळणं आणि मुख्याध्यापक म्हटलं की प्रभारी म्हटलं की त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतात लोक, की प्रभारी आहे, काय करणार आहे, काय आहे, असं त्याच्याकडे होते. पण सरांनी या ठिकाणी अतिशय सक्षमपणे, उत्कृष्टपणे या ठिकाणी कार्य केलेलं आहे. त्यांच्या कार्याची दखल विद्यार्थ्यांनी, पालकांनी वेळोवेळी घेतलेली आहे. आमच्यासाठी सुद्धा सर नेहमीच या ठिकाणी मार्गदर्शक राहणार आहे. याही बिकट परिस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी कार्य करू आणि तुमचे सर्वांचे मुलं कशा पद्धतीने चांगलं शिक्षण घेतील याच्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. या ठिकाणी मी माझ्या वालींना विनंती देतो, कारण विद्यार्थ्यांमध्ये आता संयम तुटत चाललेला आहे आणि मी अतिशय जास्त बोलणं या ठिकाणी योग्य होणार नाही. तर मी सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि सर या ठिकाणी पुढील आपल्याला सूत्र काय आहे ते सांगतील.
धन्यवाद सर.